दृश्य हे दृश्य आहे. आणि आता महत्त्वाची बातमी पुण्यामधून पाहतोय आपण श्यामल, रुपाली ठोंबरे यांनी चांगलाच राडा घातलेला आहे. आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय, आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो ठोंबरे यांनी राडा घातलेला आहे, नेमकं काय करतायत त्या? निश्चित आपण बघू शकतो की पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 25 संदर्भातली मतमोजणीवर आक्षेप घेतला होता रुपाली ठोंबरेंनी आणि थेट जेव्हा अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेल्या तेव्हा समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे रुपाली पाटील असतील किंवा गणेश बोकरे असतील हे सगळे आक्रमक झाले होते. रुपाली ठोंबरे स्वतः आपल्यासोबत आहेत. हा नेमका प्रकार कसा झाला होता आणि कसा हा समोर आलेला? निवडणूक जाहीर झाली, आम्ही उमेदवारी फॉर्म भरले. निवडणूक आयोगाची एक प्रक्रिया असती. 11 जानेवारीला जे बॅलेट मशीन जी मशीन आहे मतदानाची बॅलेट मशीन त्याचे नंबर दिले जातात. ते नंबर निवडणूक अधिकारी, उमेदवाराचे प्रतिनिधी आणि जे कर्मचारी आहेत त्याच्या ऑन कॅमेऱ्यामध्ये झाली जाते. ती लिस्ट आम्हाला शिक्क्यानिशी प्रतनुसार दिली जाते. म्हणजे त्याच्या प्रत्येक पानावर सही आणि शिक्का आहे, त्या म्हणजेच ती व्हॅलिड आहे आणि ती खरी यादी आम्हाला दिली. त्याच्यानंतर ती आत्ता मतमोजणीला आम्ही आल्यानंतर ती मशीन म्हणजे आमचे पोलिंग एजंट किती कार्यकर्ते खरे बघा की ती आणलेली मशीन आणि आम्ही ज्या याद्या त्यांच्याकडे दिल्या होत्या जी आम्हाला निवडणूक आयोगाने दिली होती ते मशीन मॅचच होत नव्हते. 2च फेऱ्या झाल्या होत्या. प्रभाग 25च्या 2च फेऱ्या झाल्या. आरोला भेटला होता? आरोला भेटलो, त्याला लिगली त्याला अर्ज दिला. आरोचं म्हणणं आहे की 13 तारखेला आम्ही कमिशनला एक रिपोर्ट दिला, त्याच्यामध्ये आम्ही या मशीन बदललेल्या आहेत. आरोला कुणी अधिकार दिला परस्पर मशीन बदलण्याचा? तुम्हाला जर काही टेक्निकली एरर आले होते किंवा प्रॉब्लेम आले होते आम्हाला सगळ्यांना बोलून विथ कॅमेरा तुम्ही का नाही घेऊ शकत? अहो जेलमधली सुनाई ऑन कॅमेरा होती, तर यांच्या सुनावणीला कोण आहे? हे कोण आहेत लागून गेले यांना ऑन कॅमेरा नको? उमेदवाराला किंवा कुणाला का कॅमेरा आणून देत नाही? आतमध्ये पोलीस. तर आपण पाहतोय ठोंबरेंनी पुण्यामध्ये या ठिकाणी राडा घातलेला आहे. EVM वर त्यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतलेला आहे आणि असं असताना आता निवडणूक आयोगाकडून काय स्पष्टीकरण येतं किंवा काय बोलण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आपण वळतोय पुन्हा एकदा मुंबईकडे. मुंबईच्या 227 जागांपैकी भाजपला 93 जागांवर अद्याप यश मिळताना पाहायला मिळत आहे. 93 जागांसह भाजप आघाडीवर आहे. राज्याचं किंबहुना देशाचं लक्ष लागलंय. आर्थिक राजधानी मुंबईत